हरिओम. भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 6व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकापर्यंत आपण आलोय. 4था श्लोक अजून आपला पूर्ण व्हायचा आहे, पण प्रार्थनेने सुरुवात करूयात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि ओम्। हरिओम. 4था श्लोक गीतेचा आणि गीताईचा म्हणून मग सुरुवात करू आजच्या विवेचनाला. म्हणू चौथा। हा, म्हण. यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुसज्जते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते। कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे संकल्प सुटले तेव्हा तो योगारूढ बोलिला. आपण आता उजळणी करताना पाहिलं की या 4थ्या श्लोकामध्ये योगारूढाची 3 लक्षणं सांगतायत. 3 लक्षणं कुठली? यदाही न इंद्रियार्थेषु अनुषज्जते, म्हणजे जेव्हा तो विषयांमध्ये, इंद्रियांचे अर्थ म्हणजे विषयांमध्ये आसक्त होत नाही तेव्हा तो योगारूढ समजावा. दुसरं लक्षण न कर्मसु अनुषज्जते, तो कर्मामध्येही आसक्त राहत नाही. आणि तिसरं लक्षण सर्व संकल्प संन्यासी, सर्व संकल्पांचा ज्याच्याकडनं पूर्ण त्याग घडलेला आहे, अशी अशी 3ही लक्षणांनी युक्त जो आहे तो त्याला योगारूढ असं म्हणायचं. कारण गेल्या श्लोकामध्ये आपल्याला आपण बघितलं की आरुरुक्षु आणि योगारूढ असे 2 शब्द आले होते. तर आरुरुक्षुनी योगारूढ अवस्थेपर्यंत पोचायचंय. मग तो पोचला का नाही पोचला हे त्यांनी कसं समजायचंय, तर ही 3 लक्षणं त्याला गाईडलाईन्स म्हणून दिली की ही जर 3 लक्षणं आली असतील तर तो योगारूढ झाला असं म्हणायला हरकत नाही. त्यातलं पहिलं लक्षण आपण गेल्या वेळेला बघितलं होतं, इंद्रियार्थेषु न अनुषज्जते, म्हणजे विषयांच्या मध्ये तो आसक्त होत नाही. आता आपण आज दुसऱ्या लक्षणापासून सुरुवात करणार आहोत. यदा कर्मसु न अनुषज्जते, जेव्हा तो योगसाधक कर्मामध्येही आसक्त राहत नाही. आता जेव्हा आपण विषयेषु न अनुषज्जते म्हटलं तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये काही फार असा विचार करायची गरज नव्हती की हो बाबा, इंद्रियांच्या विषयभोगामध्ये आसक्त न होणं हे अगदी बरोबरच आहे, म्हणजे ते नसलंच पाहिजे, तिथे विरक्ती हवीच, ते पटण्याजोग आहे. इंद्रिय विषयांच्या उपभोगात सुद्धा मी आसक्त राहीन आणि मी योग साधना पण करीन असं जर कोणी म्हटलं तर आपण म्हणू अरे मग तू कुठेच पोचणार नाहीस, ना इकडे ना तिकडे, धोबी का कुत्ता न घरका न घाटका अशी तुझी अवस्था होईल. तर स्वतःची अशी तू फक्त स्वतःची फसवणूक करून घेशील आणि योगारूढ होण्याऐवजी अशी व्यक्ती भोगारूढ होऊन बसेल. हे आपल्याला विषयांच्या आसक्तीच्या बाबतीत पटलं. इंद्रियांच्या उपभोगांपासून अंतःकरण दूर ठेवणं ही गोष्ट साधायला जरी कठीण असली तरी ती आवश्यक आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काही संदेह नाहीये मनामध्ये, हे पटण्याजोग आहे. पण मग कर्मात आसक्त नाही म्हणजे काय, या बाबतीत जरा आपल्याला थोडी शंका येते की असं काय म्हणतायत. कारण आतापर्यंत गीतेनी कर्तव्य कर्म सोडता कामा नाहीये असा अगदी त्या गोष्टीचा सदोदित असा घोष लावलेला आहे. आणि योगारूढ इथे मात्र म्हणतायत की योगारूढ व्यक्ती ही कर्मामध्ये आसक्त नसते. म्हणजे यांना नक्की काय म्हणायचंय, म्हणजे कर्मात आसक्त नसणं म्हणजे काय, हे थोडस आपल्याला तपशिलात जाऊन त्याचा विचार विनिमय त्याच्यावरती करायला हवा. तर कर्म कुठली आहेत? नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध, ही साधारणपणे 4 कर्म प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात आणि त्याचा आता पुरेशी आपल्याला ओळख झालेली आहे. तर काम्य आणि निषिद्ध कर्मामध्ये आसक्ती असण्याचा प्रश्नच नाही, म्हणजे ती नसायलाच पाहिजे, हे आपल्याला 100% मान्य आहे. पण मग प्राप्त कर्तव्य कर्म आणि नित्यनैमित्तिक कर्माबद्दल काय कळायचं? प्राप्त कर्तव्य कर्म तर करायलाच लागतात आणि नित्यनैमित्तिक सुद्धा कर्म करावीत,
यज्ञदान तपः कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् असं म्हटलेलं आहे पुढे. मग ही नित्यनैमित्तिक कर्म जो करत राहील आणि कर्तव्य कर्म जो करत राहील तो कर्मात आसक्त आहे असं समजायचं का, असा एक प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. कर्मामधली आसक्ती ही थोडी समजून घ्यायला अवघड आहे. त्याच अनुषंगाने अजून एक मुद्दा विचारात घ्यायला पाहिजे की क्रियांमध्ये किंवा कर्मामध्ये आकर्षण किंवा आसक्ती कशामुळे राहते, तर ती फलाच्या अनुषंगाने राहते. म्हणजे फळामध्ये आसक्ती असेल तेव्हा आपोआपच ते फळ मिळवण्यासाठी कर्म केली जातात. मग आता फळ म्हणजेच विषय आणि तो आपला इंद्रियांचा भोग म्हणजे इंद्रियार्थ. आताच आधीच्या चरणामध्ये जे आपण बघितले की विषयांच्या भोगांची आसक्ती जर कमी झाली तर मग क्रियांची आसक्ती आपोआपच कमी व्हायला पाहिजे ना. मग इथे भगवंतांनी क्रियांची आसक्ती ही समाप्त केली पाहिजे किंवा ती राहिली नाही पाहिजे असं स्वतंत्र विवेचन किंवा वेगळा मुद्दा म्हणून का उल्लेख केला असेल, तर याचं कारण असं आहे की क्रियांमध्ये सुद्धा एक स्वतंत्र आसक्ती असते जी फलाशी प्रत्येक वेळेला संबंधित असेलच असं नाही. म्हणजे फलेच्छा नसताना सुद्धा मनुष्यात एक क्रिया करण्याची उर्मी असते, एक वेग असतो आणि ह्या वेगालाच क्रियांची आसक्ती असणं असं म्हटलंय की ज्यामुळे काय होतं, मनुष्य काही ना काहीतरी सतत करतच राहतो. तो असा स्वस्थ बसलाय बाबा असं त्याला जमतच नाही. जरा तो त्याला हातातलं काम संपलं आणि थोडी स्वस्थता आली की लागलीच त्याला दुसरा विचार येतो, मग तो परत काहीतरी काहीतरी करायला लागतो. असं करत करत सतत कामामध्ये गुंतून राहणं ह्याला म्हणतात कर्मप्रवृत्ती. तर ही कर्मप्रवृत्ती माणसाच्या अंतरंगामध्ये कशामुळे निर्माण होते, रजोगुणामुळे. रजोगुण हा कर्माला प्रेरणा देणारा असतो, त्याचबरोबर रजोगुण हा रंजनात्मक सुद्धा असतो, तो रमवणारा सुद्धा असतो. त्यामुळे चित्ताला विषयभोगामध्ये रमवणाराही रजोगुण आणि प्राप्त कर्तव्य कर्म करण्यासाठी जो वेग निर्माण करायला लागतो तो निर्माण करणं हा हे सुद्धा रजोगुणाचाच परिणाम आहे. मग विवेकानी किंवा उपासनेमुळे किंवा सत्संगतीत राहून अशा वेगवेगळ्या उपायांनी आपल्या विषयांचा उपभोग घेणे या प्रवृत्तीवर बऱ्यापैकी नियंत्रण येऊ शकतं. पण रजोगुणाच्या प्रभावामुळे माणूस अखंडपणे विविध कर्मांमध्ये आपल्याला गुरफटवून घेतच राहतो. इथे मात्र फारसा कंट्रोल येत नाही. तो स्वतःला इतका गुंतवतो की थोडी सुद्धा उसंत त्याला मिळू देत नाही. तो मग स्वतःसाठी कर्म करेल, इतरांसाठी करेल, कुटुंबियांसाठी करेल, शेजाऱ्यांसाठी करेल, असं तो अखंड त्याचे व्याप वाढवून घेत असल्यामुळे तो काही ना काही केल्याशिवाय तो राहू शकत नाही आणि त्याचं चित्त सतत कर्म करण्याकडे ओढलं जात. या कर्मासक्तीची रजोगुणाखेरीज अजून काय कारण आहेत याची थोडीशी चर्चा करूयात. पहिलं महत्वाचं कारण, रजोगुण शांत जोपर्यंत होत नाही, रजोगुण जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत कर्मप्रवृत्ती ही होतच राहणार. पण त्याखेरीज अजून दोन महत्वाची कारणं आहेत की ज्याच्यामुळे ही कर्मप्रवृत्ती सतत निर्माण होत राहते. त्यातलं दुसरं महत्वाचं कारण आहे लोकेशणा, म्हणजे मान सन्मानाची हौस, लोकांच्याकडून ऍप्रिसिएशन हवं असणं. पुष्कळ वेळेला काय होतं की कर्मामुळे समाजामध्ये एक काहीतरी आदराचं स्थान किंवा उंच प्रतिमा अशी निर्माण झालेली असते, चार लोक ओळखायला लागलेली असतात. जर ते काम थांबवलं तर मग आपल्या प्रतिमेचं काय होईल, ती उंचावलेली प्रतिमा खाली जाईल किंवा पुसलीच जाईल, लोक आपल्याला विसरूनच जातील असं सुद्धा वाटायला लागतं. आणि त्या भीतीपोटी त्याच्यामुळे एक इन्सिक्युरिटी मनात निर्माण होते, असुरक्षिततेची भावना की नाही नाही मी लाईमलाईट मध्ये राहायलाच पाहिजे, मी लोकांच्या समोर दिसत नाही राहिलो तर लोक मला विसरतील. आणि त्याचं पण एक भयगंड निर्माण होतो आणि मग काही माणसं, खरं म्हणजे त्यांना आतून कंटाळा आलेला असू शकतो की वास झालाय आता, पण नाही, लोक चढवत असतात, नाही नाही तुम्ही तुम्ही खूप महान, तुम्ही तुमच्यामुळेच हे काम झालं. आणि त्याची ते अप्रिसिएशन सतत स्वीकारण्याची पण एक मनाला सवय झालेली असते, त्याची नकळत मन अपेक्षा करायला लागलेलं असतं. त्यामुळे सुद्धा कंटाळा आलेला असला, थकायला झालेलं असलं
आतून दमायला झालेलं असतं, तरी सुद्धा तो मनुष्य ते कर्म ओढून ताणून का होईना करतच राहतो, लोकांच्या समोर अपियर होतच राहतो. लोकेशणा हा दुसरं कारण झालं. आणि तिसरं कारण जे आहे ते म्हणजे अहंकार. आता अहंकार म्हणताना मला काय म्हणायचंय, की हे कर्म माझ्याशिवाय होणंच शक्य नाही, असं आपल्याला कधी कधी वाटतं बघा. मी आहे म्हणून हे सगळं चाललंय, माझ्याशिवाय होणार नाही, किंवा अगदी झालंच तरी माझ्या इतकं चांगलं नक्कीच होणार नाही, असं तरी आपल्याला अगदी वाटतच असतं. आणि मग हे जे स्वतःबद्दलचं वाटणं आहे की माझ्याशिवाय ही गोष्ट होऊ शकणार नाही, ते म्हणजे अहंकार. मग हे कर्म आत्ताच व्हायला पाहिजे, ते अशा 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 पद्धतीनेच व्हायला पाहिजे, जी पद्धत मी घालून दिली त्या पद्धतीने झालं म्हणजेच ते चांगलं, दुसऱ्या पद्धतीने झालं तर ते ठीक, इलाज नव्हता म्हणून स्वीकारलं, इलाजच नव्हता मग काय करणार. अशा पद्धतीचे जे आपले रिस्पॉन्सेस किंवा मनामधल्या भावना असतात त्याही आपल्यामध्ये कर्मप्रवृत्ती निर्माण करतात. आणि कधी असं आपण थांबून बघायलाच तयार नसतो की ठीक आहे बुवा, समजा मला अजून काही महत्वाचं करायचंय आणि मी हे काम नाही केलं तर बघूयात तरी कोणी करतंय का पुढे येऊन, मग काय होईल किंवा राहील, जे काय होईल ते मला चालेल, ते आपण सोडू शकत नाही. नाही नाही, मी हे करीन आणि तेही करीन, करून दाखवीन, बघा मी इतकी व्यस्त होते तरी सुद्धा मी हे केलंच की नाही. आणि त्यात एक कुठेतरी आपला अहंकार सुखावत राहतो, फोफावत राहतो, की अजूनही मी हे सुद्धा करू शकते आणि ते सुद्धा करू शकते. तर हे कर्मप्रवृत्तीचा अहंकार हे अजून एक तिसरं कारण आहे. पण मग अशी व्यक्ती जी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत कर्माकडे ओढली जात असेल, अशी व्यक्ती ही चित्तवृत्ती शांत ठेवून योगस्थिती अनुभवायला कशी काय योग्य होणार, ती स्वतःच त्याचं चित्त उपलब्धच नाहीये. म्हणून प्राप्त कर्तव्य कर्म करून झाल्यानंतर सुद्धा त्याच्यापासून निवृत्त होणं ही स्थिती ज्याला जमत नाही, त्याला साधत नाही, तो कर्मामध्ये आसक्त आहे असं म्हणायचं. आपण काय समजून घेतोय की कर्मामध्ये आसक्त असणं म्हणजे काय, कर्तव्य कर्म करत राहणं, नित्यनैमित्तिक कर्म करत राहणं म्हणजे कर्मातली आसक्ती नाहीये. हे सगळं करून झाल्यानंतर कुठेतरी हा आता झालं सगळं करून, असं पण कधीतरी वाटलं पाहिजे की नाही. ते तुम्हाला वाटतच नाही म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो तुमचा तुम्ही प्रॉब्लेम शोधायचा की ही जी 3 कारणं सांगितली, रजोगुण तृप्त न होणं, लोकेशणा न संपणं आणि अहंकाराचं डोकं वर सारखं येत राहणं, त्यातलं कुठलं आपलं कारण आहे ते आपलं आपण शोधायचं. पण मग ही जी कर्माची आसक्ती आहे ती माणसाला स्वस्थ बसू देत नाही आणि योगस्थितीला सुद्धा पोचू देत नाही. काही माणसं तर कर्मामध्ये एवढी आसक्त असतात की त्यांना आपण एक वेगळंच नाव वापरतो, वर्कोहोलिक म्हणतो आपण त्यांना, वर्कोहोलिक. तसे अल्कोहोलिक तसे वर्कोहोलिक, की त्यांना ती कर्माचीच नशा चढलेली असते. पण एरवी आपण हा शब्द कदाचित कौतुकास्पद म्हणून वापरत असू, पण ऍज फार एज योग साधना इज कन्सर्न ही कौतुकाची बाब नाहीये, ही काळजीची बाब आहे. की या माणसाला सुधारायला हवंय स्वतःला आणि आपला वर्कहोलिझम कमी करायला हवाय. साध्या शब्दात सांगायचं झालं ना तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. अति सर्वत्र वर्जयेत. मग तो कर्माचा सुद्धा जरी अतिरेक असला तरी तो आपलं जीवन बिघडवून टाकतो. जीवनात कारण काय होतं, कर्माचा अतिरेक झाला की जीवनाचा आस्वाद घ्यायला आपल्याकडे मोकळा वेळच नसतो आणि कर्माला विराम तर कधी मिळतच नाही. त्यामुळे योग साधनेत सुद्धा आपलं चित्त लागत नाही. त्यामुळे स्वामी माधवनाथ असं म्हणतात की कर्म किती करावं, तर आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळाला पाहिजे इतकं कर्म करावं. आता इथे पुन्हा थोडंसं सावध होऊन हे ऐकायला पाहिजे. स्वतःसाठी वेळ मिळणं म्हणजे काय, स्वतःसाठी वेळ मिळाला की आपण नक्की काय काय करतो. कोणी झोप काढेल, कोणी फिरायला जाईल, कोणी नाटक सिनेमा पाहेल, कोणी कुठला अजून आपला छंद जोपासेल, कोणी इंटरनेटवर किंवा मोबाईलवर व्हॉट्सअपवर सर्फिंग, युट्यूबवर सर्फिंग करत राहील, सर्चिंग करत राहील. वेळ मिळून आपल्याला हे करायचंय का. आता योग साधनेचा विषय चालू आहे त्यामुळे योग साधकांच्या दृष्टीने पुरेसा स्वतःसाठी वेळ मिळाल्यानंतर योग साधकांनी काय करायचंय, तर स्वाध्याय करायचंय. स्वाध्याय करायचंय, चिंतन करायचंय, ध्यान साधनेसाठी पुरेसा वेळ मिळायला पाहिजे.
ध्यानसाधनेचा अभ्यास वाढवायचा आहे. हे सगळं करण्यासाठी तो मोकळा वेळ जो कर्मप्रवृत्ती कमी केल्यानंतर जो उपलब्ध होईल त्याचा वापर करायचा आहे. त्यामुळे आता ही जी आपण ओळ पहिली वाचली, यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्म स्वनुसज्जते, याचा जर आपण सारांश बघायचा झाला तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या की विषयांच्या उपभोगांमध्ये आसक्त राहणारा जसा योगी होऊ शकणार नाही तसा कर्मामध्ये आसक्त राहणारा सुद्धा योगी होऊ शकणार नाही. आणि विषयासक्ती आणि कर्मासक्ती ही दोन्हीही एक्सेसिव्ह रजोगुणाचेच परिणाम आहेत. आणि रजोगुणाचा स्वभाव काय आहे? कधीही शांती मिळू न देणं. जेव्हा अंतःकरणातल्या कर्माचा वेग थोपवता न येणं ही दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून कदाचित कौतुकाची बाब असली तरी स्वतःच्या कल्याणाच्या दृष्टीने काही काळ इतर सगळ्या कर्मांपासून पुरेसा वेळ काढून शांत बसून साधना करण्याची सवय आपल्याला करता यायला हवी. आणि हे जर करता येत नसेल तर ती एक प्रकारची दुर्बलता आहे. आणि विषयासक्ती किंवा कर्माची आसक्ती या स्वरूपाची ही दुर्बलता असेल तर मग योग साधता येणार नाही. त्यामुळे कर्तव्य कर्म करावं हे गीतेने जितकं आग्रहाने सांगितलेलं आहे तितक्याच स्पष्टपणे कर्मात आसक्त असणाऱ्याला योगज्ञान प्राप्त होणार नाही हे गीता इथे सांगते. आता इथे आपण पहिली ओळ पूर्ण केली, म्हणजे पहिली दोन लक्षणं पूर्ण केली. यदा कर्मसु न अनुसज्जते दुसरं लक्षण होतं आणि इंद्रियार्थेषु न अनुसज्जते हे पहिलं लक्षण होतं. आता तिसरं लक्षण आहे सर्व संकल्प संन्यासी, सर्व संकल्पांचा त्याग. संकल्प म्हणजे कर्माच्या फलाविषयी सुखबुद्धी, म्हणजेच त्याला फलाभिसंधी असा शब्द सुबोधानंदांनी वापरला होता. तर या संकल्पनेविषयी आपण दुसरा श्लोक जेव्हा बघितला होता त्याच्यात सविस्तर आपण त्याची चर्चा केली की संकल्प म्हणजे काय. तो 3 स्तरांवरचा असतो. पहिली सुखबुद्धी असते, व दुसरी इच्छा असते आणि तिसरं कर्म असतं. की आता ज्याने मला सुख मिळणार आहे असं वाटतंय त्याची मला इच्छा होते, ज्याची मला इच्छा होते ते मला मिळवण्यासाठी मी कर्म करतो. अशा 3 स्तरांवरती संकल्प होतो. पण तरीही हे सर्व संकल्प संन्यासी हे लक्षण तिसरं म्हणजे एकदम वेगळं लक्षण म्हणून जरी सांगितलेलं असलं तरी थोडासा विचार केला की आपल्या लक्षात येईल की हे लक्षण हे पहिल्या 2 लक्षणांच्या मुळाशी आहे. संकल्प म्हणजे काय हे आपल्याला व्यवस्थित कळलं असेल तर हे मी आता बोलले तुम्हाला कळेलच. बघा, थोडा विचार करा की विषयातली आसक्ती संकल्पामुळेच होते, तशी कर्मातली आसक्ती ही संकल्पामुळेच होते. विषयात आसक्ती का होते? विषय सुख देणारे तसं वाटल्यामुळे. आणि कर्मात आसक्ती का होते? ते ज्या विषयांपासून सुख मिळणार आहेत ते विषय मला मिळवायला हवेत म्हणून. तसंच आतापर्यंत आपण पहिल्या ज्या 2-3 ह्याच्यामध्ये कर्मयोगाचे निष्कामता आणि निरहंकारिता हे जे 2 बघितले त्याच्याशी सुद्धा ही पहिली जी 2 लक्षणं आहेत ती कशी जोडली जातात ती पहा. इंद्रियांच्या भोगात आसक्ती नसणं याचं तात्पर्य आहे निष्कामता. कारण विषय हे फलरूपाने आपल्याला हवे असतात, फलाविषयी आसक्ती, आणि ती आसक्ती नसणं म्हणजे निष्कामता, म्हणजेच विषयांमध्ये आसक्ती नसणं. आणि कर्मात आसक्ती नसणं याचं तात्पर्य कर्तृत्वरहितता म्हणजेच निरहंकारिता, कर्तृत्व भाव. कर्म केलं की कर्तृत्व भाव येतो, कर्म केलंच नाही तर कर्तृत्व भाव कुठून येईल? त्यामुळे आपल्या लक्षात आलंय की जरी योगारूढाची 3 वेगळी लक्षणं सांगितली असली तरी मुळाशी आहे सर्व संकल्पांचा त्याग. आणि आता हा त्याग कसा घडावा हा आपल्या पुढचा यक्ष प्रश्न आहे. क्षणोक्षणी आपल्याला विविध गोष्टी हव्या असतात, त्या मिळाल्याशिवाय आपल्याला सुख होणार नाही अशी आपली ठाम समजूत असते. तर आता संकल्पांचा त्याग कसा करावा इथे रामसुखदास आपल्या मदतीला धावून येतात आणि 2 उपाय ते आपल्याला सांगतात की या पद्धतीने विचार करून बघा. कारण काय आहे, आपल्याला आपली विचार करण्याची पद्धत, आपली रिस्पॉन्स देण्याची पद्धत बदलायची.
बाकीच्या गोष्टी तशाच चालू राहणार आहेत. आपण जगरहाटीत आहोत, प्रपंचात आहोत, आपल्या आजूबाजूचं काही बदलणार नाहीये. त्याच्याविषयीची आपली भूमिका बदलण्याची गरज आहे. म्हणून दोन पद्धतींनी आपल्याला वेगळा विचार करायला ते उद्युक्त करतायत. तर पहिला विचार ते असं म्हणतात की तुम्ही अशी कल्पना करा किंवा असा लक्षात घ्या की भगवंतानी आपल्याला हा जो जन्म दिलेला आहे, मनुष्य जन्म, तो आपला अंतिम जन्म ठरू शकेल असा आहे. बाकी कुठलेही जन्म हे अंतिम जन्म होऊ ठरू शकण्याच्या पात्रतेचे सामर्थ्य असणारं नाहीये. कारण मनुष्य जन्मामध्ये क्रियमाण स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ चॉईस दिलेला आहे, विवेक शक्ती दिलेली आहे जी इतरांना नाही, प्रगल्भ अंतःकरण दिलेलं आहे जे इतर योनींमध्ये नाही. मग तो जो असा दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळालेला आहे, तो कशासाठी वापरायचा आहे? तर आपला उद्धार करण्यासाठी वापरायचा आहे. तर मग आपण आत्मकल्याण साधायचं सोडून आपल्याला कर्मबंधनात अडकवणाऱ्या संकल्पांमध्ये, विकल्पांमध्ये आपला अमूल्य वेळ आणि शक्ती खर्च करायची का? तसं केल्याने काय होईल? तर जी मनुष्य जन्म मिळून जी उद्धाराची संधी आपल्याला परमेश्वरांनी समोर आणून ठेवली आहे, ती आपली वाया जाईल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना आपली प्रायोरिटी काय ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे मग आपला चॉईस बरोबर होतो. आत्मकल्याण आणि तात्पुरतं सुख वाटणं की जे काहीच काळ वाटणार आहे. शाश्वताकडे जायचंय तर तात्पुरतं सुख, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, हे सारखं लक्षात ठेवायलाच लागणार आपल्याला. ही पहिली एक बाब झाली. आणि दुसरं, कर्मयोगाचा विषय चालू आहे. कर्मयोगामध्ये साधकाला आपल्या कर्तव्याचं पालन करायचंय. तर मग कर्तव्य करण्याचा संबंध हा वर्तमानाशी आहे. पण संकल्प आणि विकल्प हे कुठल्या काळामध्ये आहेत, वर्तमान काळात जरी असलो तरी त्याचा संबंध भूतकाळाशी होतो किंवा भविष्य काळाशी होतो. सुखबुद्धी निर्माण होते तेव्हा भूतकाळाशी, कधीतरी पूर्वी ती गोष्ट पाहिलीये, ऐकलीये, अनुभवलीये, हा तेव्हा खूप छान वाटलं होतं, म्हणजे हे भूतकाळाशी झालं. आणि आता मला हे मिळवलं पाहिजे, म्हणजे आता माझ्याकडे नाहीये, म्हणजे वर्तमान काळात नाही. संकल्प वर्तमान काळात केला जातो पण त्याचा संबंध भूतकाळाशी असतो किंवा भविष्य काळाशी असतो. तर जितका जास्त वेळ आपण संकल्पांमध्ये घोळवत बसू, स्वतःला संकल्पांच्या संबंधात राहू, तेवढा वर्तमान काळ आपल्या हातातून निसटून जातोय ह्याचं भान आपल्याला रामसुखदास करून देत आहेत की वर्तमानात जगायचंय, वर्तमानात फोकस करा. मागे काय छान झालं होतं, पुढे काय छान होईल, त्या कल्पना राज्यामध्ये रमू नका. म्हणजे भूतकाळातल्या अनुभवावरून शिकू नये असं नाही बरं का. मग आता परत म्हणाल की भूतकाळात रमायचं नाही, मग सगळेच अनुभव सोडायचे असतात असं नाही. भूतकाळातल्या सुखातही रमायचं नाहीये, दुःखातही रमायचं नाहीये, पण त्याच्यातनं शिकायचं नक्कीच आहे. शिकून सुधारणा करायचीच आहे. पण ती सुधारणा कुठे केली जाते? वर्तमान काळात केली जाते. वर्तमान काळाशी संबंधित सर्व गोष्टी करायच्या आहेत, भूतकाळात आणि भविष्य काळाच्या संदर्भातल्या कमी कमी करायच्या आहेत. अर्थात इथे आपण भविष्य काळामध्ये आपण योगारूढ व्हायचंय ही गोष्ट आपण बघतो. ध्येय हे नेहमी भविष्य काळातच असतं. ध्येयाकडे एक नजर लागतेच, तेव्हाच आपली वर्तमान काळातली वाटचाल होणार आहे. पण कल्पना राज्य किंवा मनोराज्यामध्ये रंगून जाऊ नका, हा त्याचा सांगण्याचा हेतू आहे. आता आपण हे जे दोन आपल्याला विचार सुचवलेत त्याच्यावर थोडा आपला आपला विचार करून त्या पद्धतीने विचार केला तर संकल्पांचा त्याग आपल्याकडनं होऊ शकतो का ह्याचा आपल्याला अनुभव घेता येईल. आता इथे आपलं विवेचन संपलंय, आता आपल्याला ज्ञानेश्वरी बघायची. तर ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक 65 ते 66 आधी आपण वाचून घेऊ आणि मग त्याच्यावर थोडंसं विवरण करते. तरी जयाची या इंद्रियांची या घरा, नाही विषयाची या येर झारा, जो आत्मबोधाचा वोवरा पहुडला असे. वोवरा म्हणजे खोलीत,
ज्याच्या इंद्रियांच्या घरी विषयांची ये जा बंद होते आणि जो आत्मज्ञानाच्या खोलीत सुखानी आत्मानंदात निजलेला असतो, पौडला असे. जयाचे सुख दुःखाचे नि अंगे, झगटले मानस चेवो नेघे, विषय पासीही आलिया से न रिघे, हे काय म्हणवनी. से ह्या शब्दाचं आपल्याला 2-3दा आतापर्यंत आलेला आहे. से म्हणजे आठवण. ज्याच्या मनाला सुखदुःखाच्या अंगलटीस जाऊन झगडण्याचा चेव येत नाही, जयाचे सुखदुःखाचे नि अंगे, झगटले मानस चेवो नेघे. कधी आणि इंद्रिय विषय जवळ आले असताही हे कोण याची ज्यास आठवणही नसते. विषय पासीही आलिया, पास म्हणजे जवळ, विषय जवळ आलेला असताना सुद्धा हे कोण आले त्याची त्याला आठवणच नाही. इतके ते विषयांना विसरून गेले. इंद्रिये कर्माच्या ठाई वाढी नली परीकही, फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. इंद्रिये कर्माचरणाच्या मार्गाला लावूनही त्याच्या अंतःकरणात कर्मफळाविषयी यत्किंचितही आसक्ती असत नाही. असतेनी देहे एतुला, जो चेतूची दिसे निदेला, तोची योगारूढू भला ओळखे तू. देहधारणेपुरताच जागा राहून जो आत्मभावनेतच गुंतलेला असतो, तोच योगारूढ पुरुष असे निसंशय समजावे. तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकता, सांगे तया ऐसी योग्यता कवणे दिजे. हे ऐकून अर्जुन म्हणाला, देवा, हे श्रवण करून मला फारच नवल वाटते. अशा पुरुषासारखी योग्यता कशी प्राप्त होईल ते मला सांगा बरं. आता आपण थोडंसं याच्यामध्ये थोडी याच्यावर प्रकाश टाकण्याची आवश्यकता आहे. आणि एकतर ज्ञानेश्वरांच्या भाषेची आपला परिचय खूप कमी आहे, त्यामुळे आपल्याला एकतर ओवी वाचल्या वाचल्या त्याचा अर्थबोध होत नाही आणि वाच्यार्थाच्या पलीकडे सुद्धा बरंच काही ज्ञानेश्वर महाराजांना त्या ओवीमधून सांगायचं असतं. तर या ज्ञानेश्वरीतलं विवरण सौंदर्य या पहिल्या ओवीत पाहायला मिळतं. योगारूढाचं वर्णन करताना ते म्हणतात, तरी जयाची या इंद्रियांची या घरा, नाही विषयांची या येर झारा, जो आत्मबोधाच्या ओवरा पहुडला असे. इथे एक दृष्टांत देतात ते, की एक मालक आहे, त्याचा मोठा वाडा आहे, अनेक नोकर आहेत त्याच्या हाताखाली. ते नोकर मालकाच्या वाड्यावर जातात, काम करतात आणि परततात. पण याचा मालकाला काहीच पत्ता नाही किंवा मालकाला डिस्टर्ब होऊ नये अशा पद्धतीने ते काम करतात, कारण मालक आत एका दालनात झोपलेला आहे. बाहेरच्या बाहेर विषय, आता हे नोकर कोण, हे विषय, विषयांना नोकराची उपमा दिलेली आहे, की विषय सुद्धा त्या नोकरासारखे गुपचूप येतात, इंद्रियांच्या घरी आपलं काम करतात, पण ते सारखे ये जा करत नाहीत, कारण मालकाला त्रास नको म्हणून. नाही विषयांची या येर झारा. आणि तो मालक जो आहे तो आत्मबोधाच्या दालनामध्ये पहुडला आहे. म्हणजे काय, तर तो आत्मस्वरूपाच्या ज्ञानमय स्थितीत विश्रांती घेतो आहे. त्याची ही अवस्था पुढच्या ओवीमध्ये अजून एक्सप्लेन करतात. जयाचे सुख दुःखाचे नि अंगे, झगटले मानस चेवो नेघे, विषय पासीही आलिया से न रिघे, हे काय म्हणवनी. आतापर्यंत त्यांनी सुखदुःखांचे पुष्कळ अनुभव घेतले, पण त्या सुखदुःखांचे झगडून टकरा देऊन शिरलेलं त्याचं मन आता योग साधना करून विषयांपासून इतकं दूर झालंय की जणू काही ते त्याच्या बाबतीत गाढ झोपल्यासारखंच झालेलं. त्यामुळे विषय आले इंद्रियांना, त्यांचा स्पर्श झाला, विषयांच्या बरोबरच काही सुख दुःख आली गेली, ती येऊन गेल्यानंतर सुद्धा हे काय झालं अशी उत्सुकताही त्याच्या मनामध्ये आली नाही, की हे कुठले कोण विषय आहेत हे त्याला आठवलं, त्याची आठवण सुद्धा त्याला होत नाहीये. इतकं त्याचं मन विषयापासून निरासक्त झालेलं आहे असा त्याचा अर्थ. बरं, आता जोवर शरीर इंद्रिय आहेत तोपर्यंत विषयांचे संबंध तर येतच राहणार. पण आधीच्या ओळीत सांगितल्याप्रमाणे विषय येतात, इंद्रियांना भेटतात, त्यांचं काम होतं,
सुख दुःख होतं, पण त्या सुख दुःखाने हा अविचलित आहे, त्यामुळे तो झोपलेलाच आहे. इंद्रिये कर्मांच्या ठाई वाढी नली परी कही, फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. ते नोकर येऊन काम करून गेले तरी मालक त्यांच्याकडे लक्षच देत नाहीये, कारण इंद्रियांनी जरी आवश्यक ती कर्म केली तरी ती कर्म कशासाठी केली, कुठलं फळ मिळवण्यासाठी केली, त्या फळावर ह्याचा डोळाच नाहीये. तो फक्त कर्म करतो. फळ मिळो न मिळो त्याला काहीच फरक पडत नाही, त्यामुळे त्याला सुखही होत नाही, दुःखही होत नाही. कारण फळ मिळालं तर सुख, फळ मिळालं नाही तर दुःख. त्याला काय फळ, कुठलं फळ मिळवण्यासाठी आपण करतोय ह्याची सुद्धा चाड आता राहिलेली नाही. तो आवश्यकता म्हणून फक्त कर्तव्य कर्म करतो. असतेनी देहे एतुला, जो चेतोनी दिसे निदेला, तोची योगारूढ भला ओळखेतू. ह्याची अवस्था कशी आहे की तो देहधारी असूनही विषयांच्या उपभोगांच्या बाबतीत तो गाढ झोपलेला आहे. आणि तो जागृत कुठे आहे? आत्मस्वरूपी जागृत आहे. आत्मस्वरूपी तो विश्रांती घेतोय असं म्हणतात, पण तो जागृत आहे. असा जो आहे तोच पक्का योगारूढ आहे, हे तू ओळख. इथे आपल्याला भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला 69वा श्लोक आठवायला हवा. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जाग्रती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. पश्यतो मुनेः हे शब्द महत्वाचे आहेत. पाहणारा, द्रष्टा. द्रष्टा मुनी, एक तर तो मननशील आहे आणि तो काय पाहतोय, त्याचा डोळा त्याचं मन, त्याचं सगळं भाव आत्म्याकडे लागलेले आहेत. तो आत्म्याचं दर्शन त्याला झालेलं आहे, तो आत्मा पाहतो आहे. अशा मुनीसाठी, अशा मननशील योग साधकासाठी संपूर्ण संसाराच्या बाबतीत तो झोपलेला आहे आणि योग साधनेच्या बाबतीत, आत्म्याच्या बाबतीतच तो जागृत आहे. आणि संसाराचं त्याच्या बरोबर अपोजिट. ते संसारामध्ये रमलेले जीव आहेत, ते संसारात जागृत आहेत, पण आत्म्याच्या बाबतीत ते झोपलेले आहेत. हे त्या श्लोकात दोन्ही कॉन्ट्रडिक्शन्स मांडलेली आहेत. इथे त्यातला फक्त एकच भाग सांगितलेला आहे. आणि हे ऐकून सगळं अर्जुनाला जाणवतं की योगारूढ म्हणजे फारच उच्च प्रकरण आहे बरं का, हे फारच उंच स्थितीवर तो आहे आरूढ झालेला. आणि मग ही योग्यता याला कुणी बरं दिली, हा कसा काय इथे पोचला? आता ह्याचं उत्तर खरं म्हणजे आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये शिकायचंय. त्याच्यावर हसून श्रीकृष्ण म्हणतात की अरे बाबा, हा अद्वैत वेदांत आहे, इथे दुसरं कोणी काही म्हणजे एक दुसऱ्यासाठी काही करू शकत नाही, इथे आपलं आपल्यालाच करावं लागतं. उद्धरेद आत्मनात्मान. त्यामुळे आता आपण पुढचा श्लोक घेऊया, जे ह्याचं उत्तर आहे अर्जुनाच्या प्रश्नाचं. म्हणजे प्रत्येक वेळेला जर तुम्ही ज्ञानेश्वरीची स्टाईल बघितलीत तर पुढच्या श्लोकाचं एक थोडंसं काहीतरी सूत्र पकडलेलं असतं आणि थोडीशी प्रस्तावना केलेली असते त्या ओव्यांच्या शेवटी शेवटी. 5वा श्लोक. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्, आत्मैव ह्यात्मनो बुद्धि बन्धुरात्मैव रिपुरात्मनः. उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी, आत्माची आपुला बंधू आत्माची रिपू आपुला. पदच्छेद करूयात आधी. उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत, आत्मा एव हि आत्मनः बंधुः आत्मा एव रिपुः आत्मनः. अन्वय आणि अर्थ. उद्धरेत आत्मना आत्मानं, माणसानी आपणच आपला उद्धार करून घ्यावा. माणसानी हा शब्द इथे श्लोकात दिसत नाही, पण तो अर्थ नीट होण्यासाठी आपल्याला त्याच्यात घालावा लागतो. न आत्मानं अवसादयेत, स्वतःला खचू देऊ नये किंवा स्वतःला खालच्या पातळीवर जाऊ देऊ नये. ही म्हणजे कारण, आत्मा एव आत्मनः बंधुः, कारण आपणच आपला बंधू म्हणजे हितकर्ता किंवा सखा आहोत.
आणि आत्मा एव रिपुः आत्मनः, आणि आपणच आपला अहित करता शत्रू होतो. फक्त मराठी अर्थ पुन्हा एकदा वाचून. आपणच आपला उद्धार करून घ्यावा, स्वतःला खालच्या पातळीवर जाऊ देऊ नये, कारण आपणच आपला बंधू म्हणजे हितकर्ता आणि आपणच आपला अहितकर्ता शत्रू होतो. आता हा श्लोक जो आहे तो साधकाचं लक्ष खेचून योग्य मार्गावर आणून ठेवणारे गीतेमधले जे प्रेरणादायी श्लोक आहेत की नाही, त्यांच्यापैकी एक प्रसिद्ध श्लोक आहे. बऱ्याच वेळेला विशेषतः जे लोक भाविक या कॅटेगरीमध्ये असतात किंवा स्वतःला आपण खूप भाविक आहोत असं समजतात, त्यांच्याकडून एक चूक होते. काय चूक होते? की ते दुसरा कोणीतरी आपला उद्धार करेल अशा भ्रमात राहून स्वतः मात्र योग्य दिशेने योग्य प्रयत्न योग्य वेळी पुरेशा प्रमाणात करत नाही. गुरु करेल माझा उद्धार म्हणजे ते असे आहारी जातात. हा, गुरुवर सोपवून टाकलं, मी ईश्वराच्या चरणी गेलो. सोपवून टाकणं म्हणजे ईश्वरावरती सगळं सोपवून टाका वगैरे म्हणतात, पण तिथे त्याचा अर्थ वेगळा. चिंता सोपवायच्या असतात, प्रयत्न नसतात. प्रयत्न तुमचे तुम्हालाच करायचे असतात. त्यामुळे असं कोणीतरी येईल आणि कृपा करेल या धारणेचा उच्छेद करत भगवान अतिशय स्पष्ट इथे उपदेश करतात की आपणच आपला उद्धार करायचा आहे. हा श्लोक अध्यात्म आणि व्यवहार यांची सांगड घालतो आणि त्याचबरोबर प्रयत्नवादावरती सुद्धा जोर देतो. आपली उन्नती ही आपली जबाबदारी आहे, ही देवाची किंवा गुरूंची जबाबदारी नाही. आणि आपल्या उन्नतीसाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजे यावर भर देणारा हा श्लोक आहे. आता जे देवावर सोपवतात त्याच्यातलं एक गंमतशीर एक ओट आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. म्हणजे मी परमेश्वरावर सोपवून टाकलंय, आता होईल तेव्हा होईल, पण मी काहीच करणार नाही. मी स्वस्थ बसून राहणार खाटल्यावरी, मी माझं बूड हलवणार नाही. देव जे देईल ते देईल, देवा देईल ते देईल. तर हे तत्वज्ञान आळशासाठी योग्य आहे, योग साधकासाठी नाही, हे हा श्लोक सांगतो. आणि गुरूंची जबाबदारी आहे. म्हणजे गुरूंच्या बद्दल काहीतरी अवास्तव कल्पना लोकांच्या असतात की एक गुरु भेटला, अनुग्रह घेतला की झालं, गुरूंनी डोक्यावर हात ठेवला की झालं. असं गुरूंनी फक्त डोक्यावर हात ठेवून गोष्टी होत असत्या तर इथे शेकडो गुरु निर्माण झाले असते आणि शेकडो योग साधक दिसले असते. पण तसं होताना दिसत नाही, एखादाच असतो, दुर्मिळ असते ही गोष्ट. त्या बाबतीत एक गमतशीर किस्सा आठवतो, म्हणजे मला तो ऐकलाय मी, चिन्मयानंदांच्या बाबतीतला. एक साधक, त्यांनी चिन्मयानंदांनी लिहिलेली भगवद्गीतेवरचे ते मोठं जाड पुस्तक आहे ते घेतलं आणि ते गुरुदेवांच्याकडे गेले आणि म्हणले की गुरुदेव तुम्ही ह्याच्यावर मला स्वाक्षरी करून द्या, ही तुमच्या स्वाक्षरी सहित असलेली ही गीतेची प्रत मी अगदी जपून ठेवणार आहे. गुरुदेव हसले. त्यांनी घेतली त्याच्या हातून ती प्रत घेतली आणि त्याच्यावर लिहिलं, ही प्रत जपून ठेवू नका, ही उघडा, ही रोज उघडा आणि रोज वाचा. आणि मग खाली सही केली चिन्मयानंद. तुम्ही ती चिन्मयानंदांची सही असलेली गीतेची प्रत जर घरी जाऊन देवघरात ठेवलीत किंवा स्टडीच्या एखाद्या कपाटात ठेवलीत तर त्यांनी तुमचा उद्धार होईल का? ती उघडली पाहिजे, ती वाचली पाहिजे, त्याच्यातला अर्थ समजून घेतला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी विचार चिंतन करून आचरणात आणता येईल का ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ती गीता तुमच्या घरात असण्याचा काहीतरी फायदा आहे. आता ती गीता तिच्या जागी, तुम्ही तुमच्या जागी, असंच होऊ शकेल, असंच होणार ना. तर त्यामुळे हा श्लोक खूप महत्वाचा आहे आणि गीतेतल्या म्हणजे 6व्या अध्यायाचं संपूर्ण सार जणू काही या श्लोकामध्ये एकवटलेला आहे असं म्हणता येईल. कारण योगाची प्रक्रिया सगळी सांगितलेली आणि प्रक्रिया ही करायला लागते. ती काही नुसती ऐकून एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून किंवा त्याच्यावर नुसतंच चिंतन केलं असं नाही चालणार. ती करायला पाहिजे, त्याच्यातनं अनुभव घेतला पाहिजे. 4 वेळेला तुम्ही धडपडाल, ती तुम्हाला साधणार नाही, चुका शोधाल, हे सगळं करणं आलं. त्यामुळे गीतेतले काही श्लोक जे नित्य पठणामध्ये असावेत त्याच्यापैकी हा एक आहे की हा सतत आपल्याला स्मरण करून द्यायचंय की मला रोज त्याच्यासाठी काहीतरी करायचं आहे. कारण जीवनाचं सगळं रहस्य हे एका या श्लोकामध्ये भगवंतांनी उलगडलेलं आहे आणि आपणच आपला उद्धार करावा या गीता वचनामध्ये
मानवी जीवनातल्या पुरुषार्थाचं रहस्य दडलेलं आहे. मी म्हटलं तसं क्रियमाण स्वातंत्र्य म्हणजे पुरुषार्थ. पुरुषार्थ या शब्दाचे अर्थ आधी सांगते थोडासा. पुरुष म्हणजे जीव, जो मनुष्य जन्माला आलेला आहे, मनुष्य देहामध्ये जन्माला आलेला जीव. त्यांनी मनुष्य जन्मामध्ये जे जे मिळवायला हवं त्याला म्हणतात पुरुषार्थ. अर्थ धातूचा अर्थ इच्छा करणे किंवा मिळवणे. मग त्यांनी काय काय मिळवायला हवं, ते 4 पुरुषार्थ आपल्याला माहिती असायला हवेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्याच्यातले काम आणि अर्थ हे पुरुषार्थ म्हणून जरी माहिती नसले आपल्याला, तरीही आपण त्याची कास धरलेलीच असते. आपण जीवन जगतो ते त्याच्यासाठीच. एक तर प्रारब्ध कर्मानुसार आपल्याला जो देह मिळालेला आहे तो कामनापूर्तीसाठीच. आपल्या पूर्वीच्या वासना ज्या शिल्लक राहिल्यात त्याच्या पूर्तीला अनुकूल असा देह मिळालेला आहे. त्यामुळे कामना लहान बाळापासून आपल्या म्हणजे जन्माला आल्यापासून आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या पूर्तीसाठी धडपडणं हे आपण वेगळं काही करतोय असं आपल्याला वाटतच नाही. त्याच्यासाठीच तर जगायचं असतं असंच आपल्याला वाटत असतं. आणि त्या कामनापूर्तीसाठी अर्थ लागतो, म्हणजे पैसा लागतो. ठणठणपाळ असाल तुम्ही, खडखडाट असेल तर तुमच्या कामना पूर्ण होणार नाही. त्यामुळे अर्थ आणि काम हे पुरुषार्थ यच्च यावत सर्व सर्व माणसं त्याच्या पाठीमागे असतातच. उरलेले जे 2 आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. खरं तर मनुष्य जन्म मिळालेला आहे तो मोक्षप्राप्तीसाठी, कर्मबंधनातून सुटण्यासाठी. आणि मोक्ष तेव्हाच मिळेल जेव्हा अर्थ आणि काम हे धर्माची सांगड घालून आपण करू तेव्हा. कामाला सरसकट वाईट म्हटलेलं नाहीये बरं का. सरसकट असं होऊ शकत नाही. काम ही प्रेरणा आहे, जीवनाची प्रेरणा आहे. त्यामुळे सगळेच काम वाईट आहेत का, सगळ्याच इच्छा वाईट आहेत का? 7व्या अध्यायात भगवंत म्हणतात, धर्माविरुद्धो कामेषु धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. भूतांमध्ये म्हणजे प्राणी मात्रांमध्ये जो काम धर्माला धरून आहे, धर्माच्या अविरुद्ध म्हणजे धर्माला योग्य, धर्माच्या चौकटीत बसणारे अशा ज्या इच्छा आहेत, तो काम म्हणजे माझंच स्वरूप आहे. त्याशिवाय जीवन चालू राहणार नाही. त्याचीही काळजी भगवंतांनाच घ्यायची. त्यामुळे अजून एक शब्द छान वाक्य आहे, धर्मो रक्षती रक्षितः. ज्या माणसाने धर्माचं रक्षण केलं त्याचं धर्म रक्षण करतो. म्हणजे तुम्ही पैसा मिळवा, पैसा मिळवायला नाही म्हटलेलं नाही, कामनांची पूर्ती करायला नाही म्हटलेलं नाही, पण हे करताना धर्माची चौकट मोडतीये का? शास्त्रामध्ये जे धर्म म्हणून सांगितलेलं आहे, इथे धर्म म्हणजे रिलिजन असा अर्थ नाही ग. वर्ण, आश्रम आणि जीवनातल्या वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये आपण जे काही कर्तव्य करणं लागतो ते त्याला धरून कर्म करणे, स्वधर्माचरण म्हणजे धर्म. आणि म्हणून समर्थ रामदास ओवीमध्ये पडते, त्यांची ओवी सांगते, विवेकी दक्ष जो कोणी पुरुषार्थी धर्म रक्षकू. म्हणजे जो कोणी पुरुषार्थ करणारा आहे, म्हणजे ज्याला पुरुषार्थाची काहीतरी संकल्पना माहिती आहे, काय आपल्याला जीवनात आल्यानंतर करायचंय, काय मिळवायचंय, आपलं अंतिम ध्येय मोक्ष आहे हे ज्याला माहिती आहे, त्यांनी धर्माचं रक्षण करायला पाहिजे. पुरुषार्थी धर्म रक्षकू. आणि ते धर्माचं रक्षण कशामुळे होईल? तो पुरेसा विवेक त्याच्याकडे असेल आणि आयुष्यात काय हवंय आणि काय सोडायचंय, कुठे थांबायचंय, कुठपर्यंत जायचंय ह्याच्या बाबतीत जो काटेकोर आहे, काळजी त्याला कळतंय, ही इज अलर्ट, दक्ष असलं त्यांनी गरजेचं आहे. अशा माणसांनी काय करावं? अमूल्य जन्म हा तेणे वायाची दवडू नये, म्हणजे मोक्ष साधावा. मोक्ष साधला नाही तर जन्म वाया गेला. एक संधी मनुष्य जन्माची मिळाली, त्याच्यामध्ये जर तुम्हाला मोक्ष नाही मिळाला तर तुमची ही संधी वाया गेली, किंवा किमान मोक्षासाठी तुम्ही बेगमी केली नाही. कारण अनेक जन्म संसिद्ध ततो याती परांगती असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकदाच मनुष्य जन्माला आल्यानंतर तुम्ही लागलीच शेवटच्या परागतीला पोचालच याची खात्री नाही. कारण तुमचं किती खरकट आहे ते सगळं स्वच्छ होणार आहे का भांड या जन्मात, हे पाहिजे. आणि पुन्हा नवीन खरकटी तुम्ही निर्माण करणार नाहीत ह्याची काय गॅरंटी? आपलं तेच तर चाललंय ना, अनेक अनेक जन्म. पहिलं संपताय ना, संपताय तोपर्यंत पुढचं आपण नवीन निर्माण करतोय. त्यामुळे ह्याच्यातून आपल्याला पुढे गतीच मिळत नाहीये. म्हणून कर्माच्या चक्रामध्ये आपण बांधलेलो आहोत. तर
म्हणून आपण रामसुखदासांनी आपल्याला संकल्पाचा त्याग कशासाठी करायला सांगितलं. आत्ताच आपण बघितलं की मनुष्य जन्माचं मला सार्थक करायचंय, हे आधी मनामध्ये आपल्याला इच्छा पाहिजे, मग आपली कृती होईल. कारण जी इच्छा होते त्या इच्छेला अनुकूल आपली कृती होते, मग ते अनुकूल प्रयत्न त्या दिशेने होतील. तर आता हे उद्धरेत आत्मनात मानव ह्या जो पहिला सगळ्यात महत्वाचा चरण या भागातला आहे, त्या चरणाकडे वेगवेगळ्या विद्वानांनी कसं बघितलेलं आहे. तर आपण एका दोघा तिघांचे आपण व्ह्यू पॉइंट बघणार आहोत. त्यातलं एकांचंच फक्त आपलं आज बघून होईल असं मला वाटतंय. स्वामी चिन्मयानंदांचे विचार त्याच्यावरचे आपण समजून घेऊ, कारण ते अगदी बेसिक आणि रोज व्यवहारामध्ये आचरणात आणायला खूप जवळचे आहेत. म्हणून आपण तिथपासून सुरुवात करू आणि मग चढत्या क्रमाने आपण पुढचे पुढचे विचार ऐकले तर ते आपल्याला लक्षात राहायला सोपं पडेल. स्वामी चिन्मयानंद काय म्हणतात, प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्वतःचं आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं ह्याचं एक चित्र तयार असतं. प्रत्येकाला माहिती असतं की मी आयडियल असं असं असायला तर मग माझं बेस्ट होईल. पण दुर्दैवाने होतं काय की आदर्श चित्र फक्त बुद्धीच्या विचाराच्या पातळीमध्ये राहतं, ते प्रत्यक्षात कृतीत उतरत नाही. कारण मानसिक आणि शारीरिक पातळीवरती आपण जे काही वागतो ते बहुधा त्या आदर्श चित्राच्या विरुद्धच असतं. एक अगदी छोटं उदाहरण देते की आपल्याला माहितीये ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान केलं की फार सुंदर ध्यान होतं. पण त्या ब्रह्ममुहूर्तावर उठणं आधी आपल्याला जमतं का? रात्री झोपताना मी खूप निश्चय करते, एकदम शहाणी मुलगी, 5चा गजर, 4:30चा गजर, इतकं आयडियालिस्टिक असतं ते सगळं की मी 4:30ला उठीन, मग 5 पर्यंत अमुक करीन, मग 5ला मी बसीन वगैरे वगैरे. पण तो जेव्हा गजर होतो तेव्हा मी इतकी साखर झोपेत असते. आणि सध्या तर खूप थंडी आहे, त्यामुळे त्या पांघरुणाची इतकी काही मस्त ऊब आलेली असते की जाऊ देत. 5च्या ऐवजी 5:30ला उठलं तरी काही एवढं फरक पडत, तेवढीच शांतता मिळेल. आपलं मन चावट असतं, ते आपल्याला लागलीच तसे सल्ले त्यावेळेला देतं. गजर बंद करून मी झोपते आणि जी मला झोप लागते ती एकदम 6:45 7लाच मला जाग आल्यावर माझ्याकडे वेळच नसतो. मग मला लागली धावत पळत इतर गोष्टी मॅनेज करायच्या असतात. ते सगळं आयडियल टाइम टेबल कधीच कोलमडलेलं असतं. त्यामुळे माझा आदर्श मी आणि माझी प्रत्यक्षातली मी ह्याच्यामध्ये जी काही मोठी दरी असते ती दरी बंद करणं म्हणजेच मला मला स्वतःला वर नेणं. उद्धरेत आत्मनात्मानं. मग ह्याच्यामध्ये आड कोण येत असतं तर मन. मन मी म्हटलं तसं मन हे तुम्हाला प्रत्येक गोष्टीला तुम्ही डिसिजन घेतलात की त्याला लॉजिक प्रोव्हाइड करायला मन बसलेलंच आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द डिसिजन्स आर टेकन इमोशनली अँड दे आर जस्टिफाईड लॉजिकली. एक स्टेटमेंट तुम्ही म्हणा की लागलीच हा आता हे मला प्रूफ करायचंय, तर मन त्याला 10 तुम्हाला तर्क देईल की हो हे असं 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 म्हणून हे बरोबर. मी आता उठत नाही कारण की हे त्या चावट मनाला गप्प बसवायचं असेल, जे चंचल आहे, जे इंद्रियांच्या मागे सुखाच्या विषयांच्या मागे धावतं आहे, त्या मनाचं न ऐकता त्या मनावर विवेकशील आणि तर्कनिष्ठ अशा बुद्धीचा अंकुश ठेवायला जेव्हा आपल्याला जमेल, तेव्हा मग आपलं जे निम्न स्तरावरचं व्यक्तिमत्व आहे ते आदर्श स्तरावर उचललं जाईल, म्हणजे त्याचा उद्धार होईल. आणि मग या उद्धारासाठी मात्र गुरूंची शिकवण आणि शास्त्र हे काही प्रमाणात आपल्याला साथ करतील, आपल्यासाठी उपयुक्त आहेत. पण यापैकी कोणीही 100% हमी नाही घेणार की गुरूंचं फक्त हे केलं की झालं, म्हणजे गुरूंची सेवा केली की किंवा शास्त्रातल्या विचार ऐकले किंवा त्याच्यावर स्वाध्याय आणि प्रवचन आणि याच्यावर चिंतन केलं की मी तरुण जाणार, असे 100% गॅरंटी नाही. कारण त्यांच्या गुरूंचा उपदेश आणि शास्त्रातली शिकवण याच्या आधारे मला आत्म्याचं आत्मनिरीक्षण करायला हवं. माझं काय चालू आहे, कुठे चुकतंय, आणि आत्मपरीक्षणही करायला हवं. म्हणजे स्वतःचे दोष काय आहे, स्वतःचा कमकुवतपणा काय आहे, तो ओळखून ते नाहीसे करावे लागतील. चांगले गुण, चांगल्या सवयी ह्या कष्टपूर्वक, म्हणजे कष्ट होणार आहेत ते करताना, पण ते कष्ट आनंदाने सोसून आपल्याला अंगी बाणवावे लागतील. आणि हेच स्वतःचा स्वतः उद्धार करणं आहे. उद्धरेत आत्मना आत्मानम. आपण बाकी रामसुखदास आणि माधवानंद यांचे विचार पुढच्या क्लासमध्ये ऐकूया. इथे आता थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ओम्. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ओम्.